सिंधू पाणी करार स्थगितच राहणार, पाक व्याप्त काश्मीरबाबत तिसऱ्या देशाची मध्यस्थी मान्य नाही, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तान आणि अमेरिकेला सुनावलं. पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू असताना चीनच्या सीमेवर भारताच्या तिन्ही दलांचा जोरदार युद्ध सराव, मोहिमेला ऑपरेशन तीस्ता प्रहार असं नाव. काश्मीरच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, पहलगाम हल्ल्यानंतर कुख्यात 14 दहशतवाद्यांची यादी तयार, 48 तासात 6 जणांचा खात्मा. त्यांनी धर्म विचारून मारलं, आम्ही कर्म बघून अद्दल घडवली. श्रीनगर एअरबेसवर सैनिकांचा उत्साह वाढवताना राजनाथ सिंहांचं वक्तव्य. बेजबाबदार पाकिस्तानची अण्वस्त्र ताब्यात घ्या, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेला आवाहन. पाकिस्तानच्या कुठल्याच अणुकेंद्रातून अणुगळती झालेली नाही, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संघटनेचा खुलासा. भारतानं सरगोदा हवाई तळावर हल्ला केल्यापासून चर्चांना ऊत. कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहांना सुप्रीम आणि मध्य प्रदेश हायकोर्टाचा दणका, कमकुवत एफआयआर दाखल करणाऱ्या पोलिसांनाही फटकारलं. भारतात आयफोनच्या निर्मितीऐवजी अमेरिकेतच उत्पादन वाढवावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा ॲपलचे सीईओ टिम कुक यांना सल्ला. टॅरिफबाबत भारत डील करण्याच्या तयारीत असल्याचाही दावा. छत्तीसगडमधील ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टमध्ये 21 दिवसात 31 नक्षलवादी ठार, मोठ्या प्रमाणावर शस्त्र आणि स्फोटकं जप्त. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडून कौतुक. लाडक्या बहिणींच्या नावे बँक खाती काढून बेकायदेशीर कामांसाठी वापर, आतापर्यंत 1000 बँक खाती काढून 100 कोटींचा अपहार झाल्याचं उघड. मुंबई पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश. अहिल्यानगरमध्ये 13,75,00,000चं ड्रग्ज जप्त, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई. ड्रग्ज तस्करी प्रकरणी दोघांविरोधात गुन्हाही दाखल. युद्धाचे ढग निवळतात सोन्याच्या दरात घसरण, 24 तासात भाव 2,365 रुपयांनी घसरले. सोनं आज प्रतितोळा 94,000वर. मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मे पर्यंत केरळ आणि 7 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.